नमस्कार मंडळी. आपण गतजन्म कुंडली याचा 21, 22, 23 मेला प्रत्यक्ष क्लास घेतो, लाईव्ह सेशन घेतो. आणि त्याच्या पूर्वसंध्येला हा क्लास कसा आहे, त्यात काय आहे, त्याची उपयुक्तता काय, या संदर्भातलं हे आजचं भाष्य आहे. आणि अ, ह्या क्लासचे दोन विभाग आहेत. सुरुवातीलाच सांगतो तुम्हाला की या आधीच या विषयाच्या 4 क्लिप्स आपण आपल्या वेबसाईटवर, जो क्लास आहे पूर्वीचा, त्याच्या लोडेड आहेत. त्या तुम्हाला नोंदणी, तुमची नाव नोंदणी झाली की लगेच मिळणार आहेत. आणि शिवाय 21, 22, 23चं लाईव्ह सेशन आहे. तर काय आहे त्या विषयात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य, अशी एक सुटसुटीत व्याख्या लक्षात ठेवा. कर्माचा प्रतिसाद. आता कर्म ही सुटी गोष्ट नाही, एक कर्म अशी गोष्ट नाही. कर्म शृंखला असा त्याचा एक प्रकार आहे. आणि म्हणून कर्म जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या कर्माचं फळ मिळतं. ते कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीचं कारण, कॉज ठरतं. एक उदाहरण देतो म्हणजे समजेल की कर्म शृंखला कशाला म्हणतात. कारण त्याचा गतजन्माशी दाट संबंध आहे. एक स्त्री आहे, ती प्रेग्नंट आहे. तर ती जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा ती आहे कॉज. ह्या मुलाच्या जन्माचं म्हणजे मुलाचा जन्म याचं कॉज काय, ती स्त्री. पण जन्म झाला म्हणजे इफेक्ट आहे तो समोर दिसू लागला की त्या इफेक्ट काय काम करतो, तो होतो कॉज. आणि तिला आई करतो, मातृत्व. म्हणजे त्या मुलाने तिला मातृत्व बहाल केलं आणि म्हणून तो इफेक्ट तिच्यासाठी कॉज झाला. अशी ती शृंखला चालू असते. आणि म्हणून या शृंखला प्रक्रियेतलं, कर्मचक्रातलं जे भोगलं जातं त्याचा हिशोब काही शिल्लक राहत नाही. मला समजा तहान लागली, मी पाणी प्यायलो. पाणी पिणं हे कर्म आहे. तहान भागली म्हणजे फिटमपाट झाली, आता त्या कर्माचा काही संबंध राहिला नाही. बरोबर. त्यामुळे पण काही कर्म असतात. एक उदाहरण घेऊ आपण की आंब्याचं झाड मी लावलं. लावलं हे कर्म आहे, पण मला आंबा मिळाला का लगेच नाही. तो कदाचित 10-12 वर्षांनी मिळेल. काही कर्म हे साठून राहतात. आणि अशी जी कर्म अशी जी कर्म इतकी साठतात की ह्या जन्मात त्याचं फळ भोगताच येत नाही. तशी प्राप्त परिस्थिती सामाजिक, आर्थिक, आपली कौटुंबिक नसते. तर जी कर्म शिल्लक राहतात त्याला संचित असा शब्द आहे. आणि या संचिताचं गाठोडं घेऊन माणूस मृत्यूनंतरच्या विश्वामध्ये प्रवेश करतो. आता तिथून मग ते संचित आहे, त्यामुळे तिथून कर्माचं गाठोड कुठून चालू होतं, संचितापासून. आणि म्हणून बऱ्याच वेळा ही जी कुंडली आहे की जी तुम्ही बघता, त्याला काय म्हणतो आपण, कर्मकुंडली. काय शब्द वापरायचा, कर्मकुंडली. कर्म करतो, अभ्यास करतो, परीक्षा पास होतो, डिग्री मिळवतो, नोकरी शोधतो, कर्मकुंडली आहे. आणि म्हणून या कर्माच्या मागे जो बॅकग्राऊंड आहे, गतजन्मीचा बॅकग्राऊंड आहे, ती संचित कुंडली म्हणतात त्याला. या कुंडलीची आत्ताच्या दोन वैशिष्ट्य आहेत. लग्न कुंडलीची कर्मकुंडली आहे, त्यामुळे ती कर्माने तुम्हाला त्या ग्रह, राशी, भाव, नक्षत्र वापरायचे असतात, ऍक्टिव्हेट करायचे असतात. असं मी का म्हणतो, तर त्या कुंडलीचं दुसरं नाव आहे, ती पुरुष कुंडली आहे. तुम्ही सर्वांनी ना काल पुरुष कुंडली असा शब्द ऐकलाय. काल पुरुष कोणाला म्हणतात, तर मस्तकाच्या जागी बरोबर मेष रास आली मस्तकाची की ती काल पुरुषाचं प्रतिनिधित्व करते, काल पुरुष कुंडली. पण काल शब्द नसला तरी पुरुष कुंडली ती असतेच. आणि म्हणून काय अर्थ आहे, पुरुष म्हणजे काय, पुरु म्हणजे आधीपासून, आणि श म्हणजे शयती म्हणजे निद्रिस्त. मुळातच जी कुंडली डॉर्मंट आहे, निद्रिस्त आहे, तिला तुमच्या कर्माने तुम्ही ऍक्टिव्हेट करता. बरोबर. मग कर्माचं गाठोडं, संचिताचं गाठोडं मी काय घेऊन आलो याला अनन्यसाधारण महत्व येतं. कारण काही वेळा तुम्ही ह्या जन्मी कुंडली वापरता,
तुम्हाला वाटतं की मी तर छानच करतोय, मेहनत घेतोय, माझ्याकडे गुणवत्ता आहे, पण माझ्या हाती लागत नाही काही. काही या केसेस अशा असतात की चुकूनही आपल्याला कळत नाही की याच्या बदल्यात हे असं का होत आहे. हं साधी गोष्ट होती, डॉक्टरनी ह्याची केस इतकी कशी स्पॉइल केली. डॉक्टर चांगला होता, साधं ऑपरेशन करायला गेला आणि भलतच झालं. हे भलतच होण्याचा संबंध, तर ह्यांनी काहीच नाही कर्म केलं, कर्म तर डॉक्टरनी केलं. भलतच होण्याचा संदर्भ संचित कुंडलीशी म्हणजे गतजन्मीच्या कुंडलीशी असतो. आणि म्हणून ती कुंडली कशी मांडायची, संचित कुंडली किंवा गतजन्म कुंडली. गतजन्मीच्या कुंडलीसाठी जन्माची तारीख, वेळ, स्थळ हे कसं लोकेट करायचं, ती गणिती हिशोबाने कशी मांडायची आणि त्याचं अर्थ कसा लावायचा, इंटरप्रिट कशी करायची, संचित दोष कसे शोधायचे, हे तर महत्वाचं आहेच. पण नक्की कळलं संचित दोष तर त्यावर उपाय काय सांगायचे, उपाय लागू पडले का, याची प्रचिती कशी घ्यायची. इतका अद्भुत प्रकार आणि इतका सोपा प्रकार आपल्याला उपलब्ध आहे. ऑलरेडी 4 क्लिप तर तुम्हाला उपलब्ध लगेचच होतात, गणित लगेच कळतं. आणि म्हणून याचा वापर करून आपण काय काय सांगतो, म्हणून सर आपण काय काय सांगू शकू, गतजन्म कुंडलीवरून आपण काय सांगू शकू, लोकांना काय काय शिकवणार आहोत आपण ते सांगणार आहोत. काय शिकवणार आहोत आपण, तुमचा मुळातच हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण असं की ज्योतिष किंवा ज्योतिषशास्त्राकडे लोक येतात किंवा ज्योतिषाकडे लोक येतात तेव्हा त्यातल्या 20 ते 25% केस ह्या अपरिहार्यता म्हणजे आता दुसरं काही हातात उरलंच नाहीये अशा केसेस घेऊन येतात. म्हणजे सर्व बाकीचे प्रयत्न करून झालेले असतात आणि आता शेवटचा प्रयत्न म्हणून ज्योतिषाकडे येणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. तुम्हाला सर्वांना ते माहिती असेल. आणि त्यात अशा केसेस असतात जिथे बहुतांश शास्त्र आपले हात टेकून बसलेले असतात की आता आमच्या हातात काही नाही. त्याच्यामुळे इथून पुढचा प्रवास जो आहे तो तुम्हाला वेगळ्या तर्काने करावा लागतो असं कन्क्लुजन काढल्यावर लोक घेऊन येतात. जन्मताच येणारं एखादं व्यंग किंवा अपंगत्व असेल किंवा काही अनाकलनीय घटना ज्याचा आपल्या सध्याच्या कर्माशी काहीच संबंध वाटत नाहीये किंवा मानसिकतेशी सुद्धा संबंध वाटत नाहीये. म्हणजे मानसचित्र, सरांनी मानसचित्र नावाची एक पोस्ट परवा टाकली होती ग्रुपवरती. फार अत्यंत सुंदर पोस्ट आहे की कर्माचा इंटेंट हा किती महत्वाचा आहे आणि त्याच्यावरून तुमचं फळ कळतं. म्हणजे जर खून केला, असं मी साधं घेईन, सैनिकाने जर शत्रूला गोळी मारून खून केला तर त्याचं फळ वेगळं आहे आणि एखाद्याने मारामारी करत एखाद्या गावगुंडाचा खून केला त्याचं फळ वेगळं आहे आणि एखाद्या सत्पुरुषाचा तुमच्या हातून खून झाला त्याचं फळ वेगळं आहे. त्याच्यामुळे कर्म करत असतानाचा इंटेंट हा फार महत्वाचा असतो फळाची शृंखला. आणि तो बऱ्याच वेळा आपल्याला या गतजन्मीच्या कुंडलीमधली जी स्थानं आपण विशेषत्वाने बघतो त्यावेळी आपल्याला तो इंटेंट सापडतो. प्रत्येक वेळी आपल्याला सोल्युशन सापडतं अशातला भाग नाही. परंतु आपल्याला रूट कॉज सापडणं ही सुद्धा एक फार मोठी उपलब्धी असते त्यावेळेला. त्याच्यामुळे किती भाग तुमच्या वासना, राहिलेल्या वासना, वासनांचा झालेला क्षय आणि अपूर्ण वासना याचं गणित कसं मांडायचं, चरस्थिर द्विस्वभावी राशी आणि तो जीव जो जन्म घेत असतो त्याच्यावर या राशींचा काय परिणाम होत असतो, गतजन्मीच्या कुंडलीचं लग्न कसं हुडकावं किंवा या जन्मीच्या चंद्राचा मागच्या जन्मीच्या कुंडलीशी आपल्याला काय संबंध जोडायचा असतो, हा झाला त्यातला गणिती भाग. आणि त्याचा विश्लेषणात्मक भाग की याच्यातली कोणची स्थानं ग्राह्य धरायची गतजन्मीच्या कुंडलीची, तो भाग. कारण आपल्याला एक आपलं जे मूलभूत सूत्र आहे की आपण घटनेला सोडत नाही. त्याच्यामुळे घटना तर या जन्मातलीच असते जी आपण विश्लेषण करत असतो पण गतजन्मीची घटना विश्लेषण नाही करत. त्याच्यामुळे घटनेचे जे कंगोरे तुम्हाला या जन्मी सापडलेले आहेत परंतु त्याचं लॉजिकल कोरिलेशन कर्मकुंडलीतील म्हणजे या जन्मलग्न कुंडलीतील गोष्टींशी होताना दिसत नाहीये. तेव्हा मात्र आपली मतिभंग व्हायला लागते आणि तिथे आपल्याला गतजन्मीची कुंडली मांडल्यावर बऱ्याच वेळा काही क्लूज मिळतात जेणेकरून ती केस सुटायला आपल्याला मदत होते. त्याच्यामुळे
ती कुंडली कधी मांडायची आणि कधी मांडायची नाही. म्हणजे एखादा व्यक्ती एकदा अगदी सरळ सोट जीवन जगतोय, म्हणजे शिक्षण झालं, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं झाली आणि एक एक रुटीन लाईफ थोडेफार अप्स अँड डाऊन्सने गेलेलं आहे. त्याची गतजन्म कुंडली मांडून तसं तुमच्या हाती फारसं काही लागणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ती कुंडली कधी मांडायची आणि कधी नाही मांडायची याचे निकष सुद्धा या क्लासमध्ये शिकणार आहात, जेणेकरून त्याचा योग्य वापर कसा करायचा. ज्या न सुटणाऱ्या केसेस असतात, जो ज्योतिषी त्या केसेसला हात घालून काहीतरी तार्किक बोलू शकतो, त्याचं महत्व अनन्यसाधारणपणे वाढतं. कारण बऱ्याच ज्योतिषांनी समोर हात टेकलेले असतात त्या केसच्या. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा हा परिपूर्ण आहे, एक सुपर स्पेशलायझेशन क्लास आहे हा. अर्थातच तुम्हाला फक्त ग्रह राशी भाव नक्षत्र आणि पत्रिकेची रचना मूलभूत ही माहिती असणं आवश्यक आहे हा क्लास करण्यापूर्वी. परंतु बहुतांश लोक जे आमच्या क्लासला येतात ते ज्योतिषशास्त्र आमच्याकडे किंवा इतरत्र कुठेतरी शिकलेले असतातच. त्याच्यामुळे तो बॅकग्राऊंड घेऊन तुम्ही या क्लासचा अप्रतिम उपयोग करून काही न सुटणाऱ्या केसेस सोडवू शकता. आणि त्याच्या प्रत्यक्ष पत्रिका 4 5 6 केसेस ज्या सरांनी प्रत्यक्ष सोडवून त्याचे उपाय आणि त्याची आलेली प्रचिती याचाही उहापोह जेव्हा आपण करतो, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला या दोन पत्रिका जोडायच्या कशा असतात, या दोन पत्रिकेतली रेलेव्हंट स्थानं कुठली आहेत आणि त्याचा निष्कर्ष कसा काढायचा असतो. एक असं लक्षात ठेवा की गतजन्म कुंडली आपण बनवतो ना, ते मॅथेमॅटिकली आपण सिद्ध करता आलं पाहिजे की हो, माझा हा तर्क बरोबर आहे. जसा आत्मा आहे ना, तो त्याचा मनोमय कोश आहे म्हणजे चंद्र. तर त्या चंद्रामध्ये त्या अपूर्ण इच्छा वासना शिल्लक असतात. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की तो चंद्र ज्या नक्षत्रात आहे, नक्षत्र म्हणजे काय, नक्षरती, तुमच्या कर्माचं जे संचित आहे ते स्टॉक मध्ये कुठे जातं, नक्षत्राच्या. म्हणून चंद्र ज्या नक्षत्रात आहे तेथून महादशा चालू होतात. म्हणजे या जन्मीचं कर्मचक्र चालू होतं असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं. तर वासना म्हणजे काय, मनोमय कोश म्हणजे काय, आत्मतत्व म्हणजे काय, प्रकटीकरणाची प्रवृत्ती तशी का झाली त्यावेळी त्या कालखंडात, गर्भधारणा त्यावेळेला का झाली याचा हिशोब आपण सायंटिफिकली मांडतो, सुंदर पत्रिका तयार करतो. आणि हे मी का सांगतोय मुद्दाम, काही जण इतकं लाईटली घेतात की शनी लग्नी लिहून जी पत्रिका तयार होते ती ती गतजन्माची. तर असं करू नका, त्यांनी काही नाही हाती लागणार. काही जण म्हणतात अष्टमस्थान लग्नी लिहायचं नाही, अशा त्या पत्रिका तयार होणार नाही. आपण जेव्हा करतो तेव्हा त्या माणसाचं गतजन्मीचा व्यवसाय सांगू शकतो आपण. व्यवसाय तुम्ही म्हणाल करायचा आहे काय गतजन्मीचा व्यवसाय, त्यात व्यवसायजन्य दोष झाले, संचित दोष, तर किती अद्भुत परिस्थिती ह्या जन्मी उद्भवते याची उदाहरणं आपण ऑलरेडी 4 क्लिप मध्ये सोडवून दाखवलेली आहेत. या क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या तर्फे आलेल्या पत्रिका सुद्धा आपण आनंदाने सोडवणार आहोत. तुमच्यातर्फे एखादी इंटरेस्टिंग पत्रिका आली तर ती ऑन स्क्रीन आपण त्याची गतजन्म मांडणार आहोत. ऑन स्क्रीन लक्षात ठेवा, आता उद्या मांडतो नाही, तुम्ही मला सांगा त्याची ऑन स्क्रीन मांड, तुम्हाला कळेल की गणित करतो म्हणजे काय करतो. त्याच्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन करून तुम्हाला दाखवू, त्याच्यावर उपाय सांगू. तुमच्या मांडलेल्या पत्रिकेवर सांगतोय, तुम्ही दिलेल्या. जगातला हा एकमेव क्लास आहे की ज्याला कॉन्फिडन्स आहे की तुमची पत्रिका आम्ही घेऊ शकतो ऑन स्क्रीन. उद्या सांगतो शंका निरसन, काही जण शंका निरसन करतच नाही, तो भाग वेगळा, फोनच घेत नाहीत. तर तसं नाही, ऑन ऑन दी स्पॉट तुमची पत्रिका बांधू. मग त्या उपायाचा परिणाम जर तुम्हाला मिळाला तर जन्मभर तुम्ही लक्षात ठेवाल की मी असं काहीतरी हा अद्भुत शिकलोय की ज्याचं मी प्रचिती घेतली. प्रचिती हा ज्योतिषशास्त्राचा आत्मा आहे. मी किती बोललो, किती विद्वत्तापूर्ण बोललो, मी कुठले ग्रंथ वाचले, कुठल्या ऋषी मुनींची नावं सांगितली, याला ज्योतिषात काही महत्व नाही. प्रचिती दे ना बाबा मला. तर तुम्ही काय काय करू शकता ह्याच्यामध्ये माहिती का, हे सगळंच तुम्ही ह्या सगळ्या व्यवसाय सांगणार, नावातलं पहिलं अक्षर सांगणार त्या माणसाच्या. तुम्ही मला काय उपयोग त्याचा, काय उपयोग, ते जे अक्षर आहे ना नावातलं पहिलं, ते अक्षर तुम्ही ह्या जन्मी उच्चारलं तर तर तुम्हाला तुमचं जे संचित आहे त्यातला चांगला घटक, संचितातला चांगला घटक तुम्ही लवकर पुढे आणता ह्या जन्मी. कारण तुम्ही ह्या जन्मीचं टॅलेंट किंवा पोटेन्शियल वापरता का नाही,
तसं ते संचितामधलं पोटेन्शियल, चांगलेपणा तुम्हाला वापरता आला तर हा जन्म सुखावह होतो. सुटका होत नाही हा. जे वाईट आहे ते भोगावं लागेल. भोगतं कोण? साधू संत लोक म्हणतात की कर्म भोगून मोकळं व्हावं आणि मोक्षाला जावं. सामान्य माणसाला मोक्ष नको असतो, तो म्हणतो कपाळ मोक्ष टाळा, बाकीचं बघून नंतर आपण. याचा अर्थ असा की तुम्हाला ते अक्षर कळलं नावातलं, गेल्या जन्मीच्या नावातलं पहिलं अक्षर, तर त्याचा उपयोग तुम्हाला करता येतो. तुम्हाला ती कुंडली नेमकं सांगते की संचितात दोष काय टाईपचा झालाय, त्यावर काय उपाय करा, त्याचे परिणाम ह्या जन्मी दिसतात. म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतक्या इंटरेस्टिंग पत्रिका त्या 4 क्लिप्स मध्ये ऑलरेडी सोडवून दाखवलेल्या आहेत. आणि तुम्हाला जाणवतं की हो, असं असताना या बाईच्या बाबतीत असं का घडावं. डॉक्टर, ऑर्थोपेडिक सर्जन निष्णात, हजारो पेशंट बरे केले. या बाईला गुडघ्याचा झालेला त्रास मामूली होता, त्याच्यावर इंजेक्शन दिलं, इन्फेक्शन झालं, गुडघा अमुक झाला, त्याच्यावर सर्जरी केली. करत करत निष्णात डॉक्टरची परिस्थिती अशी आली की तिला मांडीपासून पाय कापावा लागला, अँप्युटेशन. मग ते कुंडली बघितलीत ना तर तुम्हाला वाटेल की संबंधच नाही काही असं होण्याचा. पण गतजन्मीची मांडली की शब्दशः तुझ्या मांडी का कापावी लागेल याचं शब्दशः वर्णन सापडतं. ते केलेली पत्रिका, ती सोडवलेली पत्रिका आपल्या त्या 4 क्लिप मध्ये ऑलरेडी आहे. आणि तुम्ही मांडणार त्या कितीही इंटरेस्टिंग असू देत, कितीही कॉम्प्लिकेटेड असू देत, कितीही चॅलेंजिंग असू देत, आपण ऑनलाईन प्रत्यक्षात सोडवणार आहोत. हा त्यातला एक प्रकार झाला. याचा एक फायदा असतो, गतजन्माची कुंडली बनवायला तुमच्याकडे खूप जण येतात. कुतूहल असतं ना की गेल्या जन्मी मी कसा होतो. बर, त्यामुळे काय होतं की तुमचं प्रॅक्टिस वाढते, तुम्ही विषयाच्या टच मध्ये राहता. कारण ज्योतिष जे शिकतात ना चांगले, चांगलं शिकायला नाही तर तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा फारसा इरादा नसतो तुमचा, कारण तुम्हाला माहित असतं मला येतच नाही काही. पण आमच्याकडे शिकल्यावर एक समस्या अशी की लोक ते यायला पाहिजे, प्रॅक्टिस तर मिळाली पाहिजे, वापराला वावता मिळालं पाहिजे. गतजन्म शिकलाय ना, तो नुसतं एक वाक्य बोलेल ना समोरच्याला की मी गतजन्मीची कुंडली बनवू शकतो, तो हमखास तुम्हाला काम देईल. म्हणजेच काय होईल की तुमचा चरितार्थ चालण्या एवढे पैसे तुम्ही सहज मिळवता. बरं, लांडी लबाडी का नाही, त्याची गतजन्मीची कुंडली बनवतो, छान त्याला अनालिसिस करतो, छान त्याला उपाय सांगतो, संचित दोषाचं निर्मूलन करतो, आणि ते लोक तुमच्याशी बांधले जायला लागतात. लवकरात लवकर तुम्ही प्रॅक्टिस करण्यामध्ये एस्टॅब्लिश होता. हे फार महत्वाचं आहे. पण तुम्ही प्रॅक्टिस मिळाली, तुम्हाला अनुभव मिळाला, तर तुम्ही चांगलं ज्योतिषी व्हाल. तर चांगलं शिकलाय, पुढच्या 5 वर्षात पत्रिका आली नाही तुमच्याकडे, जातक आलाच नाही कोणी, तर प्रॅक्टिस राहत नाही तुम्हाला. त्या गतजन्मीचा क्लास त्यासाठी सुद्धा करा की नुसतं एक वाक्य की मी गतजन्मीची ऑथेंटिक पत्रिका नक्की बनवू शकतो, हा, बस तुमचं काम झालं. त्यामुळे आणखीन म्हणून आपल्या त्या लिस्ट मध्ये दिलाय बघा आपण काय काय शिकवणार आहोत, काय ती लिस्ट त्या ह्याच्यात दिली आपण, त्या क्लिपवर, त्या ह्याच्यात आणखीन काय आपण त्यात पॉइंट कव्हर केलाय. तत्पूर्वी मी त्यांना दाखवतो की म्हणजे हा कोर्स ऍक्च्युली आता ई कोर्स म्हणून ऑलरेडी उपलब्ध आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर आमच्या बरोबर. वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला तो कोर्स, मला तुम्ही त्यांना स्क्रीनवरच दाखवत होते की होय, हा शेअर सर्वांना ते माहिती आहेच केलं. आहे की ही आमची वेबसाईट astrovidya.co.in, त्याच्यात बाय ई कोर्सेस या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही ई कोर्स म्हणजे जे कोर्सेस ऑलरेडी आमचे उपलब्ध आहेत ते घेऊ शकता. तर त्यातच गतजन्म कुंडली हा कोर्स ऑलरेडी उपलब्ध आहे. म्हणजे अर्थातच सरांनी क्लास आधी घेतलेला आहे, त्यात त्या पत्रिका सोडवलेल्या आहेत आणि तो ई कोर्स म्हणून उपलब्ध आहे. परंतु हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यात काही नवीन सूत्र शोधली गेली आहेत, हो, त्याच्यावरून आपल्याला काही गोष्टी कन्फर्मेशन सुद्धा घेता येतात, जे या क्लिप्समध्ये म्हणजे साधारणतः 4 क्लिप्सचा हा जरी क्लास असेल तरी त्यात जी भर टाकायची आहे ती भर या लाईव्ह सेशन्स मध्ये आपण टाकणार आहोत 21, 22, 23ला. त्याच्यामुळे तुम्हाला या कोर्स मध्ये नाव नोंदवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा कोर्स जाऊन विकत घ्यायचा आहे, सरळ सरळ ई कोर्स. आपोआप आणि तुमचं नाव. लाईव्ह सेशन्स जे 21, 22, 23 हे ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळणार, म्हणजे तुम्ही त्या दिवशी ते अटेंड करू शकाल. त्याच्यामुळे कोर्स घेण्यासाठी मी कोणाला पैसे पाठवायचे काय काही करायचं नाही. वेबसाईटवर जायचं आणि हा ई कोर्स सरळ सरळ त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही ऍड टू कार्ट करून हा ई कोर्स विकत घेतला
की तुमचं नाव आपोआप 21, 22, 23च्या क्लाससाठी नोंदवलं जातं. म्हणजे या क्लासमध्ये असणारा ऑलरेडी असणारा कॉन्टेंट आणि त्याच्या जोडीला त्या नवीन 3 क्लिप्स ज्या आपल्या 21, 22, 23ला तयार होतील दीड दीड तासाच्या, त्या सुद्धा यालाच नंतर जोडल्या जातील. म्हणजे तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन राहू नये म्हणून हे प्रत्यक्ष मी स्क्रीन शेअर करूनच इथे दाखवलेलं आहे. अन्यही कोर्सेस आहेत ते तुम्ही नंतर ब्राउज करू शकता तुमच्या सोयीनुसार. परंतु सरांनी जसं सांगितलं की याच्यातलं गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ते ऑन स्क्रीन आणि रेकॉर्डिंग तर तुमच्याकडे 1 वर्षासाठी पुढे राहणार आहे. त्याच्यामुळे ते गणित तुम्ही व्यवस्थित त्याच्या नोट्सही काढू शकता. त्याचं तुमचं गणित पक्क झालं की जे तुमचं जजमेंट आहे की आपल्याला कधी गतजन्म कुंडली मांडायची ते डेव्हलप करणं खूप आपल्याला महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण या क्लासमध्ये विशेष लक्ष देणार आहोत. मला बरोबर. वाटतं एवढी माहिती सध्या क्लासबद्दल पुरेशी आहे. ज्यांचे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण घेऊयात, त्या अनुषंगाने बाकी काही आपल्याला डाऊट्स ऑटोमॅटिकली क्लिअर करतात. आणखीन एक फीचर सांगतो ह्या क्लासचं, की तुम्हाला तुमची मशागत हा विषय तुम्हाला आलाच पाहिजे. 2-3 महिन्यांनी आपण परत एकदा लाईव्ह सेशन घेतो, तुमच्याशी आम्ही इंटरॅक्ट करतो. किंवा तुम्ही आमचा उत्साह इतका जबरदस्त आहे आमचा, की तुम्ही इन बिटवीन व्यक्तिगत तुम्हाला माझ्याशी संपर्क झाला तरी मी सांगेन की काय येत नाहीये तुम्हाला, मग हे असं करा. अतिशय सोपा विषय आणि अतिशय प्रभावी विषय, याची मी अगदी लेखी गॅरंटी देतो तुम्हाला की सोपा आणि प्रभावी, शंकाच नाही त्यामध्ये. उगाच कुठेतरी काहीतरी वेळवाकडे शिकण्यापेक्षा कन्सेप्ट आपले चुकले ना तर ज्योतिष येत नाही आपल्याला ना. आपल्याला काल पुरुष कुंडली मग काहीतरी वेड्याचे सारखे अर्थ लावायचे की अमुक राशीच होतात, काही यापैकी करू नका. तुम्हाला काल पुरुष कुंडली नीट कळेल, गतजन्म नीट कळेल, त्याची लिंक नीट कळेल, त्यातले संचित दोष नीट कळतील, त्याच्यावर उपाय अत्यंत प्रभावी. आणि ते वर्कआउट झाले हे क्लास चालू असतानाच्या वर्षात. म्हणजे तुम्ही वर्षात केव्हाही म्हणू शकता ना की सर ते आपण उपाय सांगितले त्याचं काय झालं, तुम्हाला ते कळणारच आहे. त्याचा अर्थ असा की ऑथेंटिक तुम्हाला प्रूफ मिळणार आहे की हो आपण शिकलो ते बरोबर शिकलो. आणि मशागत करणार असल्यामुळे त्या बाबतीत आम्ही तुम्हाला ते यायलाच पाहिजे. फार खूप आम्हाला काय अफाटाच्या स्टुडंट येण्याची अपेक्षा नाही किंवा येण्याची गरज पण नाहीये. उत्तम शिकायचं आहे, सर्वोत्तम शिकायचं आहे, तर्काने शिकायचं आहे, त्यांनी यावं त्या क्लासला. नाही तर क्लास काय पैशाला पाहिली उपलब्धच आहेत. तर त्या दृष्टीने तुम्ही छान शिका. आणि आमची जबाबदारी आहे गुरुची. गुरुनी ना स्टुडंटला वाऱ्यावर नसतं सोडायचं, मी शंका निरसन करणार नाही, मला वेळ नसतो. कसा वेळ नसतो, तो मुख्य व्यवसाय तो तुझा तो. आमची जबाबदारी आहे की तुमची मशागत करणे, तुम्हाला येईल याची आपण परत परत काळजी घेणे. तुम्ही पत्र सोडवलेली तुम्हाला सुरुवातीला आणखी मी सोडवू का, तुम्ही मला सांगा काय चुकलंय, तेही आम्ही सांगतो. त्यामुळे तुम्हाला गतजन्म कुंडली नक्की बनवता येईल आणि त्याचा अर्थ नक्की लावता येईल एवढं आश्वासन देतो. आणि मला असं वाटतं म्हणून सर, बाकीचं तुम्ही वेबसाईटवरच जायचं आहे, काही शंका असेल वेबसाईटच्या तर ते फोनवर आम्हाला विचारा की जायचं म्हणजे काय, ते पैसे भरायचे म्हणजे काय, आता सोप्या गोष्टी असतात. तर ते करा. आणि इथे आपण म्हणून सर मला वाटतं रेकॉर्डिंग थांबूया का आणि मग प्रश्नोत्तर घेऊया का, का काय करूया? हो, रेकॉर्डिंग थांबूया.